अमरावतीत समृद्धी जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटीच्या ठेवीदारांचा आक्रोश पुन्हा एकदा समोर आला आहे। नागरिकांनी विश्वासाने सोसायटीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा केल्यात, मात्र या ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर आज ठेवीदारांनी अमरावती पोलीस आयुक्तालयात निवेदन सादर करत संबंधितांवर कारवाई करून आपली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। गुलशन टॉवर परिसरात समृद्धी जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटीचे कार्यालय होते। या सोसायटीमध्ये नागरिकांनी आणि सभासदांनी आपल्या कष्टाची कमाई ठेवीच्या स्वरूपात जमा केली होती। अनेकांनी मोठ्या रकमेच्या ठेवी सोसायटीमध्ये गुंतवल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे। मात्र कालांतराने या ठेवींची रक्कम परत मिळण्यात अडचणी निर्माण झाल्यात आणि नागरिकांना त्यांच्या पैशांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे गुलशन टॉवर येथील सोसायटीचे कार्यालयही सध्या बंद असल्याचे ठेवीदारांनी सांगितले। समृद्धी जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष महेश किशन मोतेवार पुणे असल्याचे ठेवीदारांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे। गेल्या 2010-11 मध्ये आम्ही समृद्धी जीवन फूड्स इंडिया लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये आमचे पैसे गुंतवले होते। 2016-17 पर्यंत आमची परतावा आम्हाला मिळायचा होता, परंतु काही कारणाने कंपनीला टाळावं लागलं आणि कंपनीचा जो महेश सीएमडी आहे महेश मोतेवार हे जेलमध्ये गेले। त्यानंतर 2023 मध्ये जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे पैसे लवकरात लवकर परत देऊ, परंतु 2023 पासून त्यांनी दौलत प्राईड या नावाची पुन्हा आणखी कंपनी सुरू केली आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही या कंपनीमध्ये पुन्हा आणखी पैसे गुंतवणूक करा, नंतर तुमचे पैसे आम्ही लवकरात लवकर परत देऊ। परंतु तेही आता त्या लोकांचे पण पैसे अडकलेले आहे। आता आमचे पैसे न मिळण्याचा आम्हाला रस्ता दिसत आहे, म्हणून आम्ही शेवटी नाईलाजाने आज पोलीस आयुक्त साहेबांशी आम्ही आमची तक्रार नोंदवली आहे। तरी आमची या चॅनलच्या वतीने आम्हाला पूर्ण नम्र विनंती आहे की आम्ही सगळ्या गरीब लोकांचे जे पैसे इथे अडकलेले आहे त्या सगळ्या लोकांचे पैसे आम्हाला परत मिळण्यात यावे। किती मोठा घोटाळा आहे, किती लोकांचे पैसे? अमरावतीमध्ये साधारणतः 30 ते 35 हजार लोकसंख्या आहे, म्हणजे लोकांनी जवळपास 30 ते 35 करोड रुपये जवळपास फक्त एका अमरावती जिल्ह्यातले आहे जे इथे गुंतवलेले आहे। आणि या कंपनीचा संपूर्ण घोटाळा जो आहे हा 4700 करोड रुपयाचा घोटाळा आहे, जो संपूर्ण सोसायटीच्या माध्यमातून नागरिकांनी कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा केल्यात, मात्र त्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण आहे। माझं नाव उषा नरेंद्र सावरकर, मी प्रॉपर तिवशाला राहते आणि माझे पण यामध्ये समृद्धी जीवन मध्ये पैसे अटकलेले आहे। त्याचप्रमाणे हे पैसे न मिळता महेश मोतेवार यांनी दौलत प्राईज नावाची पुन्हा दुसरी कंपनी काढलेली आहे आणि त्यामध्ये काही गोरगरिबांना पुन्हा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या माध्यमातूनही फसवणूक करता करता त्यांना पुन्हा लोकांनी FIR करून त्यांना पुन्हा अटक केली आहे। त्याचप्रमाणे आमचा सर्व हा गोरगरिबाचा पैसा आहे हा आम्हाला परत मिळावा, यासाठी आम्हाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही हा सर्व उपक्रम तयार केलेला आहे आणि आयुक्तालय यामध्ये आम्ही सर्व लेडीज आणि जेंट्स आम्ही सर्व पीडित लोक हे आम्ही सरांपर्यंत पोहोचलेलो आहोत। आज या सर्व ठेवीदारांनी एकत्रित येत अमरावती पोलीस आयुक्तालयात निवेदन सादर केलेत। आपल्या ठेवींची रक्कम परत मिळावी, संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आणि आम्ही या सर्व जे सभासद या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांच्या नंतर सुद्धा बरेचसे असे सभासद आहे की ते इथपर्यंत पोहोचलेले नाहीये, पण तरी आमची जे फसवणूक आहे ती समृद्धी जीवन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून झालेली आहे आणि यामध्ये साधारणतः हिशोब जर काढला तर अनगिनत अशी रक्कम या ठिकाणी अनगिनत आहे। त्याचा आमचा सर्व डाटा जो आहे त्यांनी सुद्धा तो बंदिस्त करून ठेवलेला आहे। जेव्हा आमची सुरळीत काम चालू असताना आम्हाला त्यापर्यंत डाटा आमचा उपलब्ध होता आणि ज्यांना कंपनी बंद करायची असल्यामुळे त्यांनी आमचा डाटा सॉफ्टवेअरमध्ये डाउनलोड करून क्लोज करून ठेवला त्या ठिकाणी आणि सॉफ्टवेअर बंद पडलं असं सांगत आमचे सर्व डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट, बऱ्याचशा काही ज्या सबूत असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व त्यांनी ऑफिसमध्ये जमा केल्या आणि ते त्याला ठोकून त्यांनी तो पळ काढलेला आहे। काय मागणी आहे? आमची अशी मागणी आहे की ज्या पद्धतीनं आमचे पैसे त्यामध्ये त्यांनी आम्ही दाखवून समाविष्ट केले त्याच पद्धतीने आमचा जो परतावा मिळणारा पाहिजे होता तो मिळाला नाही, तर जितका लवकरात लवकर मिळेल आणि जे सर्व गोरगरीब जनतेचे पैसे आम्हाला असल्यामुळे काही लोकांची आज मरणाची घटका आलेली आहे। या मरणाच्या घटकेत सुद्धा ते पैशाची गरज प्रत्येक गोरगरिबांना आहे,
कृपया ही नोंद वरच्या स्तरावर जाऊन आम्हाला याचा न्याय मिळावा. या प्रकरणातील आरोपींची अधिकृत चौकशी आणि संबंधितांकडनं भूमिका समोर आल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या आपल्या कष्टाच्या पैशांसाठी ठेवीदारांची धावपळ सुरू असून पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर, यामध्ये जवळपास 30 ते 40 हजार लोक अमरावती जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि यामध्ये जवळपास 2015 पासून रिटर्न देतो दिवसावर दिवस देत गेलेले आहेत. आपल्या अमरावतीमध्ये जवळपास 100 ते 125 कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट झालेली आहे सर इथे या समृद्ध जीवनमध्ये. म्हणून आमचा परिपूर्ण विश्वासघात केलेला आहे. या विश्वासघाताचा न्याय मिळावा म्हणून आम्ही आयुक्तामध्ये तक्रार नोंदवलेली आहे. कार्यालय कुठे होता, कोण याच्यामध्ये इथले स्थानिक? यांचे कार्यालय म्हणजे यांचे अध्यक्ष महेश किसन मोतेवार हे होते. हे सर्व त्या कंपनीचे डायरेक्टर होते. त्यांनी आम्हाला खूप काही आश्वासन दिलं की तुम्ही असे पैसे भरा, मंथली भरा, क्वार्टरली भरा, हाफ इयरली भरा, तुम्हाला अशा पद्धतीचा मुनाफा देईल, फायदा देईल. पण कुठल्याच प्रकारचा त्यांनी आजपर्यंत फायदा दिलेला नाही आहे. बरेचसे आपल्या जिल्ह्यामधून गोरगरीब जनतेने कष्टाचे मेहनतचे पैसे भरलेले आहेत, तरी त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही आहे. म्हणून आम्ही न्यायासाठी आज आयुक्त ऑफिसला आलेलो आहोत. तिथे FIR करण्यासाठी आलेलो आहोत सर. आम्हाला FIR करायची आहे की कमीत कमी आमचा गोरगरिबांना न्याय मिळावा, यासाठी या कार्यालयामध्ये पोहोचलेलो आहोत. समृद्धी जीवन मल्टीस्टेट सोसायटीमध्ये अडकलेल्या ठेवींची रक्कम कधी परत मिळणार या प्रश्नाने ठेवीदार चिंतित आहे. पोलीस आयुक्तालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनानंतर आता या प्रकरणाची चौकशी होऊन ठेवीदारांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.